शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे शुक्रवार, तारीख आहे 7 ऑगस्ट. तर 7 ऑगस्टला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे? वातावरण महाराष्ट्रामध्ये कसं असणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर समुद्र किनारपट्टा जर बघितला तर पणजी, कारवार हा जो परिसर जर बघितला, इथे आपण बघू शकता म्हणजे पणजी त्याचबरोबर पूर्णा, बेंगलुरू हा परिसर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. जास्त नाही पण रिमझिम पाऊस आहे. कणकवली, सावंतवाडी या परिसरात देखील आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. जास्त नाही पण रिमझिम पाऊस या परिसरात असणार आहे. कधी 7 ऑगस्टला. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर कोल्हापूर परिसर जर बघितला तर कोल्हापूरमध्ये आपल्याला फक्त काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही आहे. त्याचबरोबर यामध्ये वादळी वातावरण देखील काही प्रमाणात असणार आहे. येथे जर आपण बघितलं तर कोल्हापूर त्याचबरोबर सातारा हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. बाकी आपण जर महाबळेश्वर परिसर बघितला तर या भागात काही प्रमाणात पाऊस आहे. इथे अहिल्यानगर परिसरात आपण बघू शकता. अहिल्यानगर परिसरामध्ये फक्त काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. बाकी पाऊस वगैरे या परिसरात देखील नाही आहे. इकडे वर पाथर्डी झालं, पैठण झालं, अंबड, छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, जालना, चिखली, खामगाव, त्याचबरोबर बोदवड, शेवगाव, जळगाव, जामनेर, चाळीसगाव, धुळे, अंबळनेर, त्याचबरोबर मनमाड, मालेगाव, सटाणा, साक्री, नंदुरबार, शिरपूर हा जर परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. बाकी जर आपण जर इकडे बाकी आपण नागपूर परिसर बघूया. इथे नागपूर परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचबरोबर इथे पाणी आहे, भंडारा आहे, त्याचबरोबर उमरेड आहे. उमरेड म्हणजे खापुरी, त्याचबरोबर उमरेड, बेला, नागपूर. त्याचबरोबर इथे आपण जर बघितलं तर बराचसा परिसर आहे. तेलगाव, आर्वी, वर्धा, पुलगाव, हिंगणघाट, चिमूर या परिसरामध्ये दुपारपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे. येथे भंडारा, तुमसर, रामटेक या परिसरात देखील म्हणजे चांगल्या प्रमाणात पाऊस हा शुक्रवारी 7 ऑगस्टला होणार आहे. तर हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. बाकी आपण जर संपूर्ण महाराष्ट्र जर बघितला, इथे आपण बघू शकता परभणी, नांदेड, अहमदपूर, उदगीर, लातूर, परळी, त्याचबरोबर धाराशिव, केज, माजलगाव, बीड, बार्शी, धाराशिव, जामखेड, कर्जत, इंदापूर, अकलूज, पंढरपूर, सांगोला, बारामती, दौंड, शिरूर, अहिल्यानगर, मंचर, पुणे, त्याचबरोबर विटा, ईश्वरपूर, सांगली हा संपूर्ण परिसर जर आपण शुक्रवारी 7 ऑगस्टला बघितला तर पूर्णपणे आपल्याला फक्त काही भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे. बाकी बऱ्याचशा परिसरांमध्ये पूर्णपणे वादळी वातावरण आहे. म्हणजे वारं ज्यावेळेस असतं त्यावेळेस पावसाचा वेग कमी होत असतो. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे शुक्रवारी आपण जर 7 ऑगस्टला बघितलं तर पाऊस आहे. नागपूर परिसरामध्ये पाऊस आहे. इकडे आता बाकी दुसऱ्या राज्यामध्ये आहे छिंदवाडा, त्याचबरोबर बेतूल, भोपाळ हा जर परिसर बघितला तर या भागात पाऊस आहे. पण महाराष्ट्रामध्ये म्हणजे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या परिसरामध्ये कोणताही पाऊस नाही आहे. फक्त वादळी वातावरण आणि दिवसभर ढगाळ वातावरण असणार आहे. बाकी कडाला साईडपाट्या समुद्र किनारपट्टीला देखील थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस आहे. बाकी नागपूर तिकडे भंडाऱ्याच्या तिकडे देखील पावसाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे लवकरच महाराष्ट्रामध्ये पावसाचं आगमन देखील मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात होणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही कोणत्या परिसरामधून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.